मित्रांनो, गाव म्हटलं की सकाळी 4च्या नंतर जंगलाच्या दिशेने लोक शौचालय जातात. मोहनचंद नावाचा व्यक्ती जंगलात जातो 4-4:30च्या दरम्यान शौचालयास. ते गेल्यानंतर त्याचा पाय कुठल्या तरी वस्तूला लागतो आणि तो धडपडत पडतो. पडल्यानंतर तो त्या वस्तूला चाचपडत बघतो की ही वस्तू काय आहे म्हणून. त्याला तिकडे एक लाश दिसते. तो माचीसच्या गाडीच्या ज्योतीमध्ये बघतो निरखून की काय आहे. तर तो त्या क्षणी लाश दिसते, पूर्णपणे नग्न अवस्थेत असते आणि तिच्या तोंडामध्ये कापडी गोळा भरलेला असतो. तिचे हात सुद्धा बांधलेले असतात. हे दृश्य सकाळी सकाळी पाहिल्यानंतर त्या पोटी त्याचा थरका बुडतो. तोंडून आवाजही निघत नाही. कसा तरी प्रयत्न करून दूर डोळ्यात ओरडण्याचा प्रयत्न करतो. हा आवाज ऐकून सकाळचा वेळ असल्यामुळे गावकरी हे जंगलाच्या दिशेने शौचालयात गेलेली 4-5 जण असतात. त्या आवाजाच्या दिशेने येतात. बघतात तर काय त्यांना लाश दिसते. ती पण पूर्ण नग्न अवस्थेत असते. सर्व मंडळी त्या लाशकडे बघून विचार विनिमय करत होती आणि सकाळच्या त्या नीरव शांततेमध्ये त्या लोकांना एक सळसळता आवाज ऐकू आला आणि लोकांनी त्या दिशेने धाव घेऊन काय आहे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तावडीमध्ये 2 मुलं सापडली. गावकऱ्यांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही लोक इथून का पळत सुटतायत. ज्यावेळी ही वार्ता संपूर्ण गावामध्ये समजू लागली तेव्हा गावातील शेकडो लोक हे जंगलाच्या दिशेने धाव घेऊ लागले आणि हा सगळा प्रसंग त्या मुलांना ज्यावेळी कळला त्यावेळी त्या मुलांचा सुद्धा थरकाप इतका उडाला की त्यांचा चेहरा पाहण्यासारखा होता. ज्यावेळी ती लोक सगळा प्रसंग तेथील जमावाला सांगतात त्यावेळी लोकांना इतका राग येतो की लोक त्या लोकांना तिथल्या तिथे झोडू लागतात. ही संपूर्ण वार्ता ऐकून संपूर्ण प्रसंग तेथील जमावास लक्षात येतो. त्यावेळी डोक्यामध्ये असा विचार येतो की खरंच मानवता इतक्या खालच्या थराला पडले. माणूस खरंच राक्षसी झालाय की त्याला नाते संबंध या सगळ्या गोष्टींची पर्वाच उठलेली नाहीये. आजचा आपला विषय अशाच काही घटनेवरती आधारित आहे. नमस्कार, मी आहे सचिन. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आजची जी घटना आहे ती उत्तर प्रदेश मधील मुझफ्फरनगर या जिल्ह्यातील तितावी या ठिकाणाची आहे. त्या क्षेत्रामधील गाव आहे नुनाखेडा गावामधील ही घटना आहे. ज्यावेळी संपूर्ण गावामध्ये ही वार्ता पसरली त्यावेळी गावकरी सगळे त्या दिशेने धाव घेऊन जाऊ लागली पाहण्यासाठी की काय प्रसंग घडलाय तो. आणि थोडा सगळा जमावामधील एक व्यक्ती धावतच गावाच्या दिशेने पळत सुटतो. येऊन तो गावातील वरिष्ठ माणसाला भेटतो ज्याचं नाव असतं मोहर सिंग. आणि त्यांना सांगतो की बाबा लवकर माझ्यासोबतच चला नाहीतर तो जमाव मुलांना मारून टाकेल. मोहर सिंग हे त्या गावामधील वरिष्ठ समजूतदार व्यक्ती होती. गावातील लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्या व्यक्तींना ही व्यक्ती ज्ञात होती आणि सगळ्या गावातील मंडळी त्यांचा आदर राखायची. त्यांचं वय जवळजवळ 65 वर्ष होतं आणि आज त्यांच्याच मुलांवरती संकट कोसळलेलं. ही वार्ता ऐकून त्वरितच त्या दिशेने प्रस्थान करू लागतात. त्यावेळी ते त्या जंगलामध्ये पोहोचतात त्यावेळी ते लोक बघतात की जवळजवळ 400-500च्या आसपास जमाव जमा झालेला असतो आणि त्या जमावातील काही व्यक्ती त्यांना त्या मुलांना खेचत असतात, काही व्यक्ती त्यांना विचारपूस करत असतात आणि काही लोक काढण्याचा प्रयत्न करत असतात ही घटना का घडली आहे म्हणून. आणि हा सगळा प्रसंग बघितल्यानंतर मोहर सिंग यांना वाटतं की आता माझ्या हातामध्ये या लोकांना वाचवण्याचं शक्यता कमी आहे. माघारी फिरतात, सरळ पोलीस चौकीमध्ये जातात. ज्यावेळी ते त्या पोलीस चौकीमध्ये पोहोचतात तोपर्यंत सकाळची 5:30ची वेळ झालेली असते. जवळजवळ 1.5 तासापर्यंत ही पोरं त्या जमावाच्या कैदेमध्ये असतात आणि तिथे गेल्यानंतर तो पोलिसांना विनवण्या करू लागतो, साहेब लवकरात लवकर तुम्ही गावाकडे चला, तेथील सर्व जमाव हा माझ्या मुलांना माझ्या हातूंना मारून टाकेल. बस फक्त एवढंच वाक्य देत SHO जशी ही वार्ता ऐकतात त्यावेळी SHO संपूर्ण पोलीस दल टीम आणि या वयस्कर व्यक्तीला गाडीमध्ये बसवून थेट तिकडे रवाना होतात. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्या नजरेसमोर जे दृश्य उभं राहतं, एका खड्ड्यामध्ये एक लाश पडलेली असते आणि जोपर्यंत पोलीस पोहोचतात तोपर्यंत दिवस संपूर्णपणे उजेडलेला असतो. पोलिसांच्या नजरेस पडतं की तो सर्व जमाव त्या मुलांना इतकं मारलेलं असतं की ते जवळजवळ अर्ध मेलेल्या अवस्थेमध्ये झालेले असतात. पोलिसांनी जवळ जाऊन जमावाला शांत करून त्यांच्या तावडीमधून त्या 2 मुलांना सुटका केली आणि जवळच्याच केंद्रामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं की ह्यांचं वाचण्याची शक्यता फारच कमी आहे, त्यांना हायर मेडिकल सेंटरला रेफर करा. मुलांना तिथे रेफर केल्यानंतर पोलीस ज्यावेळी ह्या शवाला आपल्या ताब्यात घेतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की ही जी लाश आहे ती एका महिलेची आहे. तिचं वय हे 22 वर्षाच्या आसपास आहे. तिचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर पोलिसांना शवविच्छेदन अहवालामधून अशी गोष्ट निदर्शनास येते, या महिलेसोबत पुष्कळ वेळा बलात्कार झालेला आहे आणि तिच्या प्रायव्हेट पार्टला खूप जास्त दुखापत झालेली आहे. ही वार्ता गावकऱ्यांना समजल्यानंतर गावकऱ्यांना या गोष्टीचा खूप जास्त प्रमाणात राग येतो आणि तिथे त्या मुलांवरती ट्रीटमेंट चालू असते. सगळ्या गोष्टींचा त्या गावकऱ्यांना राग येतो. की हैवान मुलांना का म्हणून वाचवलं जाते, त्यांना त्यांच्या हालतमध्ये मरू द्यायचं होतं, तेच त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. गावातील मंडळी केंद्राजवळ जाऊन पोहोचतात जिथे ह्या मुलांचा उपचार चालू असतो. गावकऱ्यांचा राग हा वाढत चाललेला असतो
पण पोलीस प्रयत्न करून त्या जमावाला शांत करतात आणि तिथून त्यांना पुन्हा माघारी फिरण्यास सांगतात. जवळजवळ 3 दिवसानंतर त्या मुलांना शुद्ध येते. पंकज आणि दुसऱ्याचं नाव बिट्टू ही त्या दोघांची नावे असतात. पंकज जो गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोहरसिंग असते यांचा नातू असतो. पोलिसाला विचारते की हा घटनाक्रम ऐकलाय तो खरंच खरा आहे की गावकऱ्यांनी रचलेला आहे. सुरुवातीला पंकज उडवाउडवीची उत्तर देतो. नंतर पोलीस त्याला सांगतात की जर तू खरं बोलला नाहीस तर जी तुझी अवस्था झाली आहे त्याच्यापेक्षा कदाचित बिकट अवस्था होऊ शकते. तू सांगण्यास सुरुवात करतो की साहेब, मी 12 वर्षांचा असताना माझी आई ही दुसऱ्यासोबत पळून जाते, त्यामुळे मी, माझे वडील, आजोबा आम्ही लोक एकटे पळून जातो. त्याच्यामध्येच हे 3 जण फक्त एका घरात राहू लागले. अशामध्येच कधी मोहरसिंग त्याचे आजोबा जेवण बनवायचे, कधी त्याचे वडील जेवण बनवायचे आणि ते आपल्या मुलाचा, त्या पंकजचा व्यवस्थित प्रकारे सांभाळ करू लागले. पैसा अडका चांगला असणारे जमीनदार, त्या गावातील वरिष्ठ व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे पैसेवाली व्यक्ती होती. आजोबा वडिलांना घडी घडी दुसऱ्या लग्नासाठी विचारणा करतात, पण वडील हे घडी घडी त्यांना नकार देऊ लागतात. आजोबा त्यांना सांगायचे की किती दिवस आम्ही अशा प्रकारे जेवण बनवणार. आजोबांच्या हट्टापायी शेवटी नाईलाज असतो. सुरेश तयार होतो दुसऱ्या लग्नासाठी. दुसरी पत्नी जी असते ती दिसायला अत्यंत सुंदर असते, देखणी असते. अख्ख्या गावामध्ये चर्चेचा विषय ठरू लागली आणि तिचं जवळजवळ वय हे पंकजच्या फक्त 3 वर्ष जास्त असतं. लग्न दोघांच्याही परिवारात परवानगीने ठरल्यामुळे खूपच सुंदर प्रकारे त्यांचा विवाह केला जातो. लग्नाच्या विधी परंपरा असतात त्या सगळ्या काही सुव्यवस्थित प्रकारे पार पाडल्या जातात. या लग्नाचा गावकऱ्यांना वगैरे कुठलाही विरोध नसतो. सगळं काही एकदम व्यवस्थित चालू असतं. मोहरसिंग एक दिवशी एका गोष्टीवरती विचार करू लागतात. कारण का पंकज जो असतो तो त्याच्या आईला आई म्हणून हाक मारत नसतो, तो तिला नावाने पुष्पा हाक मारत असतो. कारण पंकज जो असतो तो तिला पुष्पा दूध दे, पुष्पा जेवण दे, पुष्पा कपडे दे नावाने हाक मारत असतो. हे ऐकून त्या मोहरसिंग यांना थोडंसं दुःख वाटतं. त्यामुळे ते पंकजला जवळ घेऊन समजावून सांगतात की पंकज बाळा, वय काही असेल ती कशी असेल, ती तुझी आई आहे. तिला आई ह्या नावाचा सन्मान दे, तिला आई ह्या नात्याचं प्रेम दे, त्या नात्याचा आदर कर. जर तिला आदर मान सन्मान दिला नाहीस तर तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यामध्ये माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. आणि याच्या पुढे तू या घरामध्ये एकटा फिरण्याची गरज नाहीये. तुला ह्या घरामध्ये फिरताना माझी परवानगी घ्यावी लागेल. आधी तू या घरामध्ये मोकळ्यापणे किचन मध्ये, रूम मध्ये वगैरे फिरायचं, पण आता तुला जर फिरायचं असेल घरामध्ये कुठल्याही भागामध्ये तर माझ्या सोबत फिरावं लागेल. ही सक्त ताकीद त्याचे आजोबा त्याला देतात. थोडी सगळी गोष्ट आजोबांच्या ऐकल्यानंतर तो आजोबांना विचारतो की बाबा, माझ्याकडून काय चूक झाली आहे का, माझी काही तक्रार झाली आहे का. ते सांगतात तुझ्याकडून काही चूक किंवा तक्रार झालेली नाहीये, फक्त तुला सांगतोय तेवढंच तू ऐक. या पंकजच्या मनामध्ये काय काळं दडलेलं असतं हे त्या आजोबांना अजिबात त्याची कल्पना नसते. आणि एके दिवशी तो पंकज पहिल्यासारखाच नावाने हाक मारतो की पुष्पा जेवण दे. आणि हे वाक्य त्याच्या आजोबांच्या कानी पडल्यानंतर आजोबा त्याला विचारणा करतात की तू तिला पुन्हा नावाने हाक मारतोस, खूप वाईट गोष्ट आहे. त्यावेळी तो सांगतो तिला आई म्हणून हाक मारू, हिच्यामध्ये आईसारखे कुठलेच गुण नाहीयेत. पंकजला त्याच्या आजोबांनी, ज्या वडिलांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण हा पंकज चोरून चोरून तो सावत्राईला पाहू लागला. आंघोळ करताना, कधी जेवण करताना, कधी घरामधील कामं आटपताना हा लपून लपून वाईट नजरेने तो त्याच्या सावत्राईकडे पाहत असायचा. एके दिवशी पंकज सावत्राईचा हात पकडतो आणि ही गोष्ट त्या पुष्पाला खूपच जास्त खटकते, मनावरती लागते आणि ती रडत रडत मोहरसिंग त्या पंकजच्या आजोबांकडे जाऊन तक्रार करते, हा मला खूपच त्रास देतोय, तुम्ही त्याची समजूत का काढत नाहीये. मोहरसिंग यांनी आपला नातू असल्यामुळे त्याला पुन्हा एकदा प्रेमाने समजावून पाहिलं. सांगतात सगळं विसर, ही तुझी आई आहे. पण त्याच्या डोक्यामध्ये कुठलीच गोष्ट घुसण्याच्या तयारीत नव्हती, स्वीकारण्यास तयार नव्हती की ही त्याची आई आहे म्हणून. घरामध्ये घडणारे प्रसंग असतात तो आपल्या मित्रासोबत, म्हणजे जो बिट्टू सिंग सोबत, त्या सगळ्या गोष्टी तो शेअर करायचा. त्याचा की ही जी सावत्र आई आहे ती कशी माझ्या वडिलांना भेटली, ती मला फार आवडते. जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, तिला स्पर्श करण्याची इच्छा व्हायची. अशात काही दिवस निघून जातात आणि एके दिवशी हा बिट्टू जो असतो त्याला सांगतो की तुझ्या मनाची इच्छा, तुझ्या मनोकामना या अशा प्रकारे कधीच पूर्ण होणार नाहीत. बाजारामधून तो गुंगीच्या गोळ्या आणून त्याला देतो आणि सांगतो या गोळ्या शीतपेय, दूध, पाणी किंवा जेवण या गोष्टींमध्ये मिक्स करून तू तिला दे. पण ह्या गोळ्या देताना तुझे वडील घरात नसायला पाहिजेत. या गोळ्यांचा असर तिच्यावरती होऊ लागेल. ज्यावेळी ती गुंगीमध्ये असेल त्यावेळी तू तुझ्या मनामधील ज्या पण इच्छा असेल त्या सगळ्या गोष्टी तू तिच्यासोबत कर, ती तुला अजिबात विरोध करणार नाही. पैसेवाले असल्यामुळे त्यांचा वडिलांचं साखर कारखान्यावरती, शेतामध्ये, बाजारामध्ये येणं जाणं असायचं. पण याच्यामध्येच तो वाट पाहू लागला की वडील रात्रीचे घरी कधी नसतील. आणि एके दिवशी तो दिवस येतो, त्याचे वडील घरात नसतात, किचन मध्ये दूध ठेवलेलं असतं आणि त्याच्या घरातील सर्वांना दूध पिण्याची सवय असते. आणि पंकजकडे त्याच्या मित्राने दिलेल्या
गुंगीचं औषध असतं, त्यात जवळपास 8-10 गोळ्या असतात. त्या सगळ्या गोळ्या तो त्या दुधामध्ये टाकतो आणि ते दूध पिल्यानंतर आजोबांना आणि त्या सावत्र आईला गुंगी चढू लागते. त्या गुंगीमध्येच झोपी जातात. त्याच गोष्टीचा फायदा उचलण्याचा तो विचार करू लागतो आणि तो त्या रूम मध्ये शिरकाव करतो. शिरकाव केल्यानंतर तो तिला उचलण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्याने ती उचलली जात नाही आणि तो जोरजोरात हसू लागतो. कारण का ज्या प्रकारे ती झोपली होती, त्या नशेमध्ये ती झोपली होती, त्याच नशेमध्ये त्याचे आजोबा सुद्धा झोपलेले होते. आणि संपूर्ण गोळ्या दुधामध्ये मिसळवण्याचा त्याचा एकच उद्देश असतो. जर वडील त्याच्या घरी आलेच तर त्यांना सवय दुधाची सवय असल्यामुळे ते सुद्धा दूध पितील आणि ह्या गुंगीमुळे त्यांना सुद्धा झोप येईल. आणि लवकरच तो धावत जाऊन त्या मित्राला सांगतो की आपण प्लॅन जो केला त्या प्रकारे सगळ्या काही गोष्टी घडलेल्या आहेत. त्याचा मित्र त्या पंकजला सांगतो की तू तिथे काही करू नकोस, गडबड होण्याची शक्यता आहे. तू एक काम कर, तिला जंगलामध्ये घेऊन ये. त्याप्रमाणे तो लोक तिला आपल्या खांद्यावरती टाकून घर सोडतात आणि जवळजवळ 100-150 मीटरच्या अंतरावरतीच त्या जंगलाची सुरुवात होते. अशामध्ये त्या पुष्पाला जंगलामध्ये घेऊन गेल्यानंतर पंकज आणि त्याचा मित्र दोघं पण तिच्यासोबत आळीपाळीने बलात्कार करू लागतात. एक प्रकारे ह्या दोघांमध्ये शर्यत लागते की कोण जास्त वेळ तिच्यासोबत संभोग करू शकेल. आणि अशामध्येच गुंगीचा असर कमी होऊ लागतो आणि तिचे डोळे उघडू लागतात. जशी ती महिला ओरडण्याचा प्रयत्न करू लागली तेवढ्यात ही दोघे सुद्धा तिच्या शरीरावरील उतरवलेल्या कपड्यांमधील ओढणी ही तिच्या तोंडामध्ये कोंबतात आणि तिचे दोन्ही हात तिच्या सलवारांनी बांधतात आणि पुन्हा ही दोघे सुद्धा तिच्या सोबत अनैतिक संबंध जबरदस्ती करू लागतात, बलात्कार करू लागतात. रात्री 10 वाजल्यापासून यांचा हा कार्यक्रम चालू असतो. पुष्कळ वेळा ती लोक पुष्पासोबत बलात्कार करतात आणि मध्येच पंकजला असं वाटतं की तिचा श्वास थांबलाय. बहुतेक कपड्याचा बोळा त्या तोंडात कोंबल्यामुळे किंवा जास्तच जबरदस्ती तिच्या शरीरासोबत केल्यामुळे तिची प्राणज्योती आधीच मावळलेली असते, ती मेलेली असते. अधूनमधून तिला मारत सुद्धा होते, ज्याच्यामुळे तिचा प्रायव्हेट भागामधून रक्तस्राव सुद्धा होत होता. आणि शवविच्छेदन अहवालामध्ये सुद्धा असंच नमूद केलेलं असतं की जास्त रक्तस्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झालाय. आणि त्यांचा आत्मा शांत झाल्यानंतर त्यांना लक्षात येतं की आपण आपल्या हातून खूप मोठं पाप घडलंय आणि घरातल्यानंतर ही गोष्ट समजली, माझी चामडी सोडल्याशिवाय राहणार नाही. आणि धावतच ते आपल्या घरी परत येतात आणि घरी आल्यानंतर ते अवजारं घेतात, कुदळ फावडा घेऊन पुन्हा घटनास्थळी जाऊन पोहोचतात. आणि तिथे गेल्यानंतर ते लोक खड्डा खोदू लागतात आणि संपूर्ण खड्डा खोदल्यानंतर ती लोक तिच्या डेड बॉडीला त्या खड्ड्यामध्ये टाकतात. तोपर्यंत सकाळचे जवळजवळ 4 वाजलेले असतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की तिचे काही कपडे जे असतात ते पडलेले असतात. फक्त 2च कपडे तिच्या अंगावरती असतात, जो तिच्या तोंडामध्ये गोळा कोंबलेला असतो आणि ठिकाणी तिचा हात बांधलेला असतो. खूप प्रयत्न करतात ती लोक कपडे शोधण्याचा, पण रात्रीच्या अंधारामुळे त्यांना ते कपडे सापडत नाहीत आणि त्या आजूबाजूला कपड्यांचा शोधण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या लक्षातही येत नाही की कपडे कुठल्या ठिकाणी पडलेत, कुठल्या ठिकाणी पाडलेत. आणि अशातच सकाळचे 4 वाजल्यामुळे गावातील मंडळींचा वावर सुरू होतो. त्यातीलच एक व्यक्ती मोहनचंद हा शौचालयासाठी त्या दिशेने आलेला असतो. त्या आल्यानंतर त्याची कुठल्या तरी वस्तूला धडक लागते आणि तो त्या खड्ड्यामध्ये पडतो. ज्यावेळी तो पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याच्या निदर्शनात येतं की एक लग्न अवस्थेमध्ये लाश पडलेली आहे आणि तो ओरडण्याचा प्रयत्न करतो. जशी ही वार्ता अख्ख्या गावभर पसरली, जमाव जमू लागला. गावातल्यांना ही गोष्ट आधीच माहिती होती की पंकज त्याच्या सावत्र आईवरती वाईट नजर ठेवून आहे. त्याच्या मनामध्ये त्याच्या सावत्र आईबद्दल जराही प्रेम नाहीये. संपूर्ण घटना ही ज्यावेळी त्या गावातल्यांना कळते त्यावेळी गावातली मंडळी कुत्र्यासारखी त्याला मारू लागतात आणि त्यांच्या मनामध्ये एक अंत राहते की कोणीही असो, शेवटी आहे तर ती त्याची आईच. ह्या लोकांनी तिच्यासोबत कृत्य केलेलं आहे ते अख्ख्या मानवतेला काळीमा फासणार असं त्यांनी कृत्य केलेलं आहे, अमानवी कृत्य केलेलं. दिवानियतचा त्या लोकांनी परिचय दिलेला आहे. संपूर्ण घटना पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी सगळ्या गोष्टीचा तपास करून त्या दोघांना सुद्धा आपल्या ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आपल्या कैदेत ठेवलं, जेल. आणि अधूनमधून या गोष्टींची त्या गावामध्ये चर्चा ज्यावेळी निघते त्यावेळी दुःख होतो संपूर्ण वृत्तांत ऐकून की सावत्र असेल पण ती एक आई होती जे तिच्यासोबत तिच्या मुलांनी गेले. हे खरंच मानवाला काळीमा फासणारं कृत्य केलंय, असं कधी कोणासोबत घडू नये. आजची संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्याचा आपला उद्देश कोणालाही अपमान करणं, बदनाम करणं किंवा कोणाच्याही नावाला काळीमा फासणं आहे. तर आपला फक्त एकच उद्देश आहे, तुम्हाला सतर्क करणं, जागृत करणं.